नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे लाभार्थ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे। म्हणून या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन शासन निर्णय नेमका कशाबद्दल आहे, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी कोणता बदल करण्यात आला आहे, मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होऊ शकतो आणि लाभार्थ्यांना कोणती महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। म्हणून ही माहिती पूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे। तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेऊया। काही दिवसापूर्वी राज्य शासनाने दिव्यांग कल्याण विभाग हा स्वतंत्र विभाग तयार केला आहे। आतापर्यंत काय होत होतं, दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या योजना आणि अनुदानाचे वितरण सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून केलं जात होतं। म्हणजेच विधवा महिला, वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना आणि दिव्यांग लाभार्थी या सर्व योजनांचे काम एकाच विभागातून चालत होते। परंतु आता शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग तयार केला आहे। म्हणजे आता पुढे दिव्यांग लाभार्थ्यांना योजना, अनुदान आणि इतर सुविधा दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून स्वतंत्रपणे दिल्या जाणार आहेत। यामुळे दिव्यांग व्यक्तींशी संबंधित योजना, सेवा अधिक सोप्या पद्धतीने आणि थेट त्या विभागातून मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या विभागातून दिला जाणार आहे। तर इथे एक गोष्ट स्पष्ट करून सांगितली आहे, मार्च महिन्याचा हप्ता पूर्वीप्रमाणे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातूनच वितरित केला जाणार आहे। म्हणजेच मार्च महिन्यात अजून कोणताही बदल करण्यात आलेला नाही। याचा अर्थ असा की ज्या पद्धतीने आतापर्यंत हप्ते मिळत होते त्याच पद्धतीने मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे। म्हणजेच हा हप्ता खालील लाभार्थ्यांसोबतच वितरित केला जाणार आहे। निराधार योजनेचे लाभार्थी, विधवा महिला, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांच्या हप्त्यासोबतच दिव्यांग लाभार्थ्यांचा मार्च महिन्याचा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे। म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर मार्च महिन्यापर्यंत हप्त्याच्या वितरणाच्या पद्धतीमध्ये कोणताही बदल होणार नाही। परंतु पुढे एप्रिल महिन्यापासून यामध्ये काही बदल होणार आहेत आणि त्याबद्दलची माहिती आपण पुढे पाहणार आहोत। मित्रांनो, आता इथे एक महत्त्वाचा बदल एप्रिल महिन्यापासून लागू होणार आहे। आतापर्यंत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून दिले जात होते। परंतु आता शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग तयार केला आहे। यामुळे एप्रिल महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांचा हप्ता सामाजिक न्याय विभागाच्या ऐवजी दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मार्च महिन्यापर्यंत हप्ता ज्या विभागातून मिळत होता त्याच विभागातून मिळणार आहे। परंतु एप्रिल महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान स्वतंत्रपणे दिव्यांग कल्याण विभागातून दिले जाणार आहे। म्हणजे दिव्यांग व्यक्तींशी संबंधित योजना, अनुदानासाठी आता स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे। मित्रांनो, आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासनाने एक महत्त्वाची सूचना दिली आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यता पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे। या पोर्टलचा उद्देश असा आहे की दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजना आणि सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देता याव्यात। म्हणजे आधी अनेक योजनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी माहिती शोधावी लागत होती, परंतु आता या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनांची माहिती आणि लाभ एकाच प्लॅटफॉर्मवर मिळू शकतात। म्हणून शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांना सांगितले आहे की ज्यांनी अजून या पोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी। कारण पुढील काळात दिव्यांग लाभार्थ्यांसाठी असलेल्या योजना आणि सुविधा याच पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध होण्याची शक्यता आहे। म्हणून कोणताही अडथळा येऊ नये म्हणून दिव्यांग लाभार्थ्यांनी वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे। मित्रांनो, याशिवाय शासनाच्या माध्यमातून आणखी एक महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे।
ती म्हणजे काही दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. UDID कार्ड म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी दिले जाणारे एक युनिक ओळखपत्र आहे. या UDID कार्डची माहिती आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक असल्याचे शासनाने सांगितले आहे. या मागचा उद्देश असा आहे की लाभार्थ्यांची माहिती योग्यरित्या पडताळली जावी आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच योजनांचा लाभ मिळावा. म्हणून ज्या लाभार्थ्यांनी अजून UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले नाही त्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे सांगितले जात आहे. कारण ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली तर पुढील काळात अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होणार आहे. आता जाणून घेऊया दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी. मित्रांनो, या दरम्यान दिव्यांग लाभार्थ्यांबाबत शासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार आता दिव्यांग प्रमाणपत्रांची काटेकोरपणे पडताळणी केली जाणार आहे. म्हणजेच दिव्यांग लाभार्थ्यांकडे असलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि UDID कार्ड यांची तपासणी केली जाणार आहे. कारण काही ठिकाणी अशी माहिती समोर आली होती की काही बोगस लाभार्थी चुकीच्या पद्धतीने दिव्यांग योजनांचा लाभ घेत आहेत. म्हणजेच खऱ्या दिव्यांग व्यक्तींना मिळायला हवे असलेले अनुदान काही चुकीच्या लाभार्थ्यांकडे जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. याच पार्श्वभूमीवर शासनाने आता ही पडताळणी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता संबंधित विभागाच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी केली जाणार आहे आणि ज्या ठिकाणी बोगस लाभार्थी आढळतील त्यांना योजनेमधून वगळण्याची प्रक्रिया केली जाईल. यामुळे खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान योग्यरित्या मिळावे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, आता सर्व लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता जमा करण्याबाबत शासनाचा अधिकृत निर्णय आला आहे का? तर सध्या उपलब्ध माहितीनुसार मार्च महिन्याच्या हप्त्या वितरणाबाबत अजून कोणताही अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आलेला नाही. म्हणजे शासनाच्या माध्यमातून हप्ता जमा करण्यासंदर्भात अद्याप अधिकृत आदेश जाहीर झालेला नाही. म्हणूनच सध्या हप्ता कधी जमा होणार याबाबत निश्चित तारीख सांगितलेली नाही. परंतु शासनाचा अधिकृत निर्णय जाहीर झाल्यानंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणून लाभार्थ्यांनी या संदर्भातील अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया हप्ता कधी सुरू होऊ शकतो. मित्रांनो, जरी मार्च महिन्याचा हप्ता वितरणाबाबत अधिकृत शासन निर्णय अद्याप आलेला नसला तरीही काही माध्यमातून अशी माहिती समोर येत आहे की 12 तारखेपासून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 12 तारखेपासून संबंधित विभागाकडून हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. यानंतर हळूहळू लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. परंतु लक्षात ठेवा, ही सध्या अपेक्षित माहिती आहे. जोपर्यंत शासनाकडून अधिकृत निर्णय किंवा आदेश येत नाही तोपर्यंत हप्त्याची नेमकी तारीख निश्चित सांगता येत नाही. म्हणून पुढील अधिकृत अपडेटकडे लाभार्थ्यांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आता जाणून घेऊया नवीन अपडेट कधी येऊ शकते. मित्रांनो, सध्या आज 10 तारीख आहे. त्यामुळे येत्या 1-2 दिवसात या संदर्भात काही महत्त्वाची अपडेट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे शासनाच्या माध्यमातून मार्च महिन्याचा हप्ता वितरणाबाबतचा अधिकृत शासन निर्णय किंवा लाभार्थ्यांना येणारा अधिकृत मेसेज हा उद्या किंवा आज संध्याकाळपर्यंत देखील येऊ शकतो, अशी शक्यता सांगितली जात आहे. म्हणून या संदर्भात पुढील काही तास किंवा 1-2 दिवसात अधिक स्पष्ट माहिती समोर येऊ शकते. जर या संदर्भात शासनाचा अधिकृत निर्णय जाहीर झाला किंवा लाभार्थ्यांच्या मोबाईलवर मेसेज आला तर त्याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला नक्की कळवणार आहोत. म्हणून मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे. मार्च महिन्याच्या हप्ता वितरणाबाबत अधिकृत शासन निर्णय अद्याप आलेला नसला तरी लवकरच हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जसे की दिव्यांग सहायता पोर्टल लवकरात लवकर नोंदणी करणे. जसे की नंबर 1, दिव्यांग सहायता पोर्टलवर लवकरात लवकर नोंदणी करणे. नंबर 2, UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे. ही कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, जेणेकरून पुढील काळात अनुदान मिळताना
कोणतीही अडचण येणार नाही। या संदर्भात शासनाकडून नवीन अपडेट किंवा अधिकृत माहिती आली तर त्याची माहिती आम्ही तुम्हाला नक्की देऊ। आणि जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांचे रोजचे अपडेट मोबाईलवर हवे असतील तर आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।